मी युवराज अंकुश शिरसट, राहणार सुरळेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर माझा ऊस भरत होता वाटावर, वाळूच्या रस्त्यावर. ते खालून गंगेतून येणारी वाट होती. तर तिथं आम्ही एक गाडी अडवली. गाडीवाले आले माझ्याकडे. गाडीवाले आले तर मी त्यांना म्हणलो, आता तुम्ही माझा ऊस चालू आहे, तुम्ही काय गाड्यावरून आणू नका. तर ते म्हणले तिने मला हाणधून केली की मी ते म्हणलं गावात. मी आपलं साध्यापणात गावात गेलो. तर ती माझ्या चुलत्याला भावाला धपाधप हानीत होते. मग मी मदत गेलो. तर मग ते एक जणांनी कोयता आणला की लगेच माझ्या डोक्यात टाकलं. तर मग मी चेक करून मी खाली पडलो. काय नाव आहे त्यांचे? कोण होते वाळू माफिया? रवी भागवत आरबड, शुभम फारजी आरबड, गणेश तीर्थराज आरबड, हरी दादा आरबड. साधारणतः दिवसभरातून किती गाड्या जातात? 100 ते 125 गाड्या जातात. 100 ते 125 जे संध्याकाळी चालू होतं. तर ती लाईन राहते 25, 40 गाडीची लाईन राहते. आणि ते कच्चा रस्ता असल्यामुळं ते फोपाटा खातो का भाकर खातो ना आम्ही, त्याच्यामुळे त्या जाचाला असं कंटाळून. नाहीतर मी डायरेक्ट आता एक तर वाळू बंद करा, शासनाला मी सांगतो, एक तर वाळू बंद करा, नाही तर मी डायरेक्ट तहसीलदाराला जाऊन सांगणार आज मी फाशी घेणार. मी खूप कदरले. शासनाने एक तर त्याच्याकडे ध्यान द्यावं, नाही तर मग मी एक तर त्यांना संपवणार, नाही तर आपण संपवणार. असं आपलं डोकं. काय नाव आहे तुमचं? माझं नाव युवराज अंकुश शिरसट. आणि त्यांनी माझा असा हल्ला केला की जीव मारायचा प्रयत्न केला. कारण की इतकं मारामाऱ्या होत्यात, मला ते मान्य, पण डायरेक्ट असं नाही, एखाद्याला जीव मारायचे प्रयत्न नाही करायला पाहिजे. त्यांचे माणसं आहेत लई मोठे गावात, माझेवाले माणसं नाहीत माझ्याकडे. म्हणजे असं व्हायला लागले, माझ्याकडे माणसं नसल्यामुळं ते पावर गाजायला लागले. असं व्हायला लागलं. किती लोक जखमी आहेत? जखमी आम्ही 4-5 लोक जखमी आहेत. आता तुम्हाला मी डबल दुसरे माणसं बोलून देतो, त्याची काय अडचण.